रा स्टुडिओ नावाच्या जागेमध्ये एका माथे फिरून तब्बल 17 लहान मुलं आणि एका ज्येष्ठ नागरिक महिलेला ओलीस ठेवलं. रस्त्यावरून जाणाऱ्यांनी मदत मागणाऱ्या मुलांना पाहिलं आणि तात्काळ पवई पोलिसांना फोन केला. पोलिसांसोबतच विशेष कमांडो देखील आले आणि मग सुरू झालं मुलांना सोडवण्याचं ऑपरेशन. सुदैवानं ओलीस ठेवलेल्या सर्व 17 जणांची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आलं. आरोपी रोहित आर्यला पोलिसांनी शरण यायला सांगितलं, पण त्यानं ऐकलं नाही आणि स्वतःकडच्या एअरगननं फायर करण्याचा प्रयत्न केला. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनाही गोळीबार करावा लागला आणि यामध्येच रोहित आर्यचा मृत्यू झाला. पण रोहित आर्यचं हे एन्काउंटर फेक असल्याचा आरोप ॲडव्होकेट नितीन सातपुते यांनी केलाय. आपण या संदर्भात न्यायालयात जाणार असल्याचं सातपुतेंनी सांगितलंय. तो तिकडनं AK-47 तुमच्यावर अंधाधुंद फायरिंग करत असेल तर तुम्ही जर त्याला रिटर्नेट केलं तर ठीक आहे, आपण म्हणू शकतो की कुठेतरी गोळी लागली. पण तसंही काय झालं नाही, एकच गोळी मारली, छातीत लागली. पोलीस दे आर काइंड ट्रेंड टू अटॅक ऑन देअर एम. त्याचा एम जो असतो त्या एमवरती त्याला ते एक अटॅक करू शकतात, ते टार्गेटवरती हिट करू शकतात. मग तसं काय झालं का, तर छातीतून नेम धरला तर पायावर नेमका नाही धरला. बरं, पायाला असं झालं की पहिले तुम्ही प्रयत्न केले, पायाला ते 20 फायर झाले, हाताला गेले ते 20 फायर झाले, इकडे तिकडे लागले आणि मग त्यानंतर लागली गोळी. तसं काय 20 फायरची केस नाही आहे, वॉलवरती कुठेही तशा गोळ्या नाही आहेत. सातपुतेंच्या व्यतिरिक्त अन्य काही प्रतिष्ठित व्यक्तींनी सुद्धा पोलिसांच्या या कारवाईवर संशय व्यक्त केलाय. या सगळ्यांनी उपस्थित केलेले सवाल काय आहेत बघूयात. ओलीस ठेवलेल्या मुलांच्या सुटकेनंतर चकमक का झाली? बंदुकीची गोळी मारण्याऐवजी पोलिसांकडे इतर कोणताही पर्याय नव्हता का? रोहित आर्यच्या छातीमध्ये गोळी का मारली? रोहित आर्यच्या पायावर किंवा हातावर गोळी मारणं पोलिसांना शक्य नव्हतं? रोहित आर्य हा एकटा असल्यामुळं त्याला ताब्यात घेणं शक्य नव्हतं? या सगळ्यामधला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर. दीपक केसरकर हे शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्यनं सरकारची काही कंत्राटं घेतली होती, पण या कंत्राटांचे पैसे थकले होते असा त्याचा आरोप होता. या आरोपांवर केसरकरांनी काय उत्तर दिलंय तेही बघा. माझ्या शालेय शिक्षण मंत्री पदाच्या खात्यात घडलेली असली तरी त्यांना याच्यापूर्वी 3-4 वेळा तर आम्ही मदत केलेली आहे. त्याच्यासाठी बजेट प्रोव्हिजन केली. त्यांनी वेगळी वेबसाईट निर्माण करून जर मुलांकडून पैसे स्वीकारले नसते तर पुढे काहीच कॉम्प्लिकेशन निर्माण झाले नसते. त्याच्यामुळे हे सगळं रेकॉर्डवर आहे. तर त्याच्यावर ते अंडरटेकिंग देणं किंवा ते पैसे परत करणं आणि आपलं बिल घेणं. सरकारकडून रोहित आर्यचे पैसे थकले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण त्यामुळं मुलांना असं ओलीस ठेवणं हा उपाय असू शकत नाही. 17 मुलांचा जीव धोक्यात घालण्याचं समर्थन कुणीही करणार नाही. पण प्रश्न आहे एन्काउंटरच्या सत्यतेचं. या एन्काउंटरचं सत्य कोर्टात समोर येईल का याकडेच लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. रोहित आर्य प्रकरणात ॲडव्होकेट नितीन सातपुते पोलिसांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत. जे अक्षय शिंदेबाबत घडलं तेच इथे घडवलं गेलं असा आरोप सातपुतेंनी केलाय. पाहूयात. ओके डन. येस, अगदी बरोबर आहे जगदीश. आपण बघतोय की रोहित आर्या याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाल्याच्या नंतर जे आहेत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. मात्र आता या एन्काउंटर वरतीच संशय उपस्थित केला जातोय. आपल्यासोबत ॲडव्होकेट नितीन सातपुते त्यांनी हा संशय व्यक्त केलेला आहे आणि त्याचप्रमाणे ते वकील सातपुते जे आहेत ते कोर्टामध्ये याचिका सुद्धा दाखल करणार. सर, जय महाराष्ट्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. काय सांगाल की नेमका तुम्हाला या संपूर्ण एन्काउंटरवरती प्रश्नचिन्ह का उपस्थित होतोय? ॲक्च्युली काय हे जे कालचं घटना जी घडलेली आहे हे बरोबर पाहता आम्ही जर क्रिमिनल लॉयर म्हणून जर आम्ही पाहिलं तर हे आम्हाला लगेच आढळतं की हे चुकीच्या पद्धतीने त्याची हत्या केलेली आहे. एन्काउंटर हा असा नसतो.
पण एखादी व्यक्ती या स्टेजला या थराला गेली की तुम्ही जी मानसिकता बघायची असते की ही वेळ त्याच्यावर का आली. आता शिक्षण खातं जे आहे एज्युकेशन डिपार्टमेंट जे आहे ते म्हणजे त्याच्या मनाला काय किंमत आहे. माझ्याकडे एक डॉक्युमेंट पण आला आहे संदर्भाचा पैसे असल्याबाबतचा. मग हा व्यक्ती वारंवार मागतो, त्याचा लिगल ड्यूज आहे तो मागतोय, तो म्हणजे काहीतरी तथ्य असेल ना त्यामध्ये. आणि तुम्ही हात वरती केलेलं तुम्ही, कारण आता त्याची हत्या झालेली, आता हे प्रकरण गरम झालं त्यामुळे हात वरती करताय. शिक्षण खात्यातील काही लोक जे आहे याचे पैसे द्यायला लागू नये. मग अशी एक पत्रकार आलो, त्यांनी मला सांगितलं असे अनेक ठेकेदार आहे, 50,000 करोडची देणी त्यांची, 50,000 करोडची ठेकेदारांची देणी आहेत. अजून एका कोणीतरी आत्महत्या केली. मुंबई उच्च न्यायालयामध्ये लवकरच ते याचिका दाखल करणार आहेत आणि हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते सीबीआयकडे सुपूर्द करावं, सीबीआयने याची चौकशी करावी, अशा प्रकारची मागणी जी आहे ती नितीन सातपुते यांनी केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलसह ज्योत्स्ना गंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई. तर रोहित आर्यने मराठी अभिनेत्री रुचिता जाधव सोबत संवाद साधला होता. चित्रपट निर्माता असल्याचं खोटं सांगत त्याने संपर्क केला होता. तसंच अभिनेते गिरीश ओक, अभिनेत्री उर्मिला कानेटकरनेही रोहित आर्यच्या स्टुडिओत भेट दिल्याची माहिती आहे. आपल्यासोबत आहेत मराठी अभिनेत्री रुचिता जाधव माने, अभिनेत्री आहेत. यांना सुद्धा रोहित आर्याने फोन केला होता. आपण सविस्तर यांच्याकडनं जाणून घेऊया. मॅम, काय सांगाल की कशा प्रकारे त्यांनी तुम्हाला म्हणजे रोहित आर्याने तुम्हाला संपर्क केला आणि नेमकं तुमच्या फोनच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये काय बोलणं झालं? त्यांनी मला 4 ऑक्टोबरला मेसेज केलेला. सर्वात प्रथम म्हणजे मी 2010-11 साली याला एका स्टुडिओमध्ये भेटलेले, जिकडे मी डबिंग करायला गेलेले रोहित आर्याला. आणि मग ऑफकोर्स तुमचं इंट्रोडक्शन होतं, कॉमन फ्रेंड्स असतात, इंडस्ट्री छोटी आहे, तसं आमचं इंट्रोडक्शन झालेलं. मग नंबर्स एक्सचेंज झालेले, जे अगेन नॉर्मल आहे. आणि त्यानंतर कधीच संपर्क नाही, मी कधीच त्या माणसाला भेटले नाही. त्यांनी मला 4 ऑक्टोबरला मेसेज केला की मला भेटायचं आहे, मला डिस्कस करायचं आहे एका चित्रपटाबद्दल. आम्ही जेव्हा फोनवर बोललो तेव्हा त्यांनी मला सेम टू सेम ती स्टोरी सांगितली जे त्यांनी केली पवईमध्ये. तेच मुलं, तेच हॉस्टेजेस. काय सांगितलं त्याने? स्टोरी सांगितली म्हणजे तुम्हाला एक फिल्म ऑफर केली त्याने? हां, की मी त्याला म्हणजे आपण नरेशन देतो ना, की मी म्हणले नरेशन द्या की काय एक्झॅक्टली काय चित्रपट आहे. मग त्यांनी मला सांगितलं की वेनेसडे मूवी बघितलाय का, तशी ती स्टोरी लाईन आहे की एक खिरचा नसरुद्दीन शाह. येस, की एक नॉर्मल माणूस, एक नॉर्मल सिव्हिलियन, आपलं त्याला त्याचे पेन्स, त्याचे जे काय प्रॉब्लेम्स आहेत ते मांडायचे आहेत आणि कोण ऐकत नाहीये. मग तो मला बोललेला की आपण इथे तर ज्यावेळी आरोपी रोहित आर्यने मुलांना ओलीस ठेवलं होतं तेव्हा त्यांच्यात मंगला पाटणकर या ज्येष्ठ नागरिक महिला सुद्धा ओलीस होत्या. या घटनेनंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. पुन्हा मग थोडी मुलं घेतली लहान लहान श्रीमंत बघून. त्याला माहित पडलं ना 4 दिवसात कोण गरीब आहे, कोण आमिर आहे, ते कळालं त्याला. मग त्यानं काय केलं, थोडी मुलं हळूहळू शूटिंग करते असं दाखवलं छोट्या मुलांना. आणि हळू वाकून वाकून भेद चाला म्हटला. मी शूटिंग करतो. शूटिंग करत बी नव्हता, मी बघितलं. आणि वरती नेलं दुसऱ्या माळ्यावर त्यांना. आणि मग थोड्या वेळानं आम्हाला म्हटलं अर्ध्या तासाने चला तुम्ही पण चला म्हटलं, राहिलेली मुलं घेऊन. त्यात आमची नात पण होती. मग आम्ही सगळे गेलो वर. चला बोलल्यावर गेलो. शूटिंग वर चालू आहे म्हटलं चला. तो काळा होता ना, तो पण सामील आहे, नुसता रोहितच नाही, सगळी टीम त्यात सामील आहे. ती काल कळालं आम्हाला. मग त्या आम्हाला नेलं ना पहिल्या माळ्यावर. त्या रूम मध्ये त्यांच्या एक टीम मधली मुलगी होती, प्रियंका तिचं नाव. मग तिला पण तिथं ठेवलेली, पण ती फोन करायची आणि हसायची सारखी. म्हटली कुणावर बोलते म्हटलं का. मग नंतर मी दंगा झाल्यावर तिला विचारलं की काय चाललंय हो खाली, पालक का ओरडते तेवढे, मुलांचे आई वडील एवढे रडते, आणून घेते, मिठी मारून रडते, ते एकमेकाला दंगा लावलाय, काय झालं. म्हणजे काय नाही, शूटिंग चाललंय. ती पण सामील आहे, त्याच कळालं मला. तर पोईतलं ओलीस नाट्य नेमकं कसं घडलं, काय घडलं ते बघूयात. सकाळी 10 वाजता लहान मुलांच्या ऑडिशनला सुरुवात झाली. पालक स्टुडिओच्या बाहेर थांबले होते. मुलं लंच ब्रेकसाठी 1:30 वाजता बाहेर का आली नाहीत या प्रश्नानं पालक चिंतेत सापडले. दुपारी 1:40 रोहित आर्यनं मुलांना ओलीस धरलंय असं सुरक्षा रक्षकानं सांगितलं. दुपारी 1:45 पालकांकडून तात्काळ पोलिसांना फोन गेला.
दुपारी 2 वाजता पोलीस घटनास्थळी पोहोचले. रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलही दाखल झालं. दुपारी 2 ते 3 दरम्यान पोलीस रोहित आर्यासोबत फोनवरून संपर्कात होते. दुपारी 3-3:15 वाजता मागण्या पूर्ण होतील असं पोलीस आर्याला सांगतात, मात्र आर्य तरीही ऐकत नाही. दुपारी 3:20 वाटाघाटीत यश येत नाही याची पोलिसांना जाणीव झाली. जबरदस्तीनं प्रवेश करण्यासाठी ऑपरेशन सुरू झालं. दुपारी 3:50 अग्निशमन दल खिडकीचं ग्रिल तोडण्यात यशस्वी झालं. दुपारी 4 वाजता साध्या वेशातील सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघमारेंना आर्यनं ओळखलं नाही. दोघांमध्ये हाणामारी झाली. आर्य वाघमारेंवर एअरगन रोखतो, मात्र ते पिस्तूल आहे हे वाघमारेंना माहीत नव्हतं. दुपारी 4:10 लहान मुलांना इजा पोहोचू नये म्हणून वाघमारेंकडून 9mm पिस्तुलानं आर्यवर फायरिंग करण्यात आलं. दुपारी 4:10 आर्य जखमी झाला. रुग्णवाहिका बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरला रवाना झाली. दुपारी 4:10 सर्व 17 मुलांची आणि एका ज्येष्ठ नागरिक महिलेची सुटका करण्यात आली. संध्याकाळी 5 वाजता रोहित आर्य याला मृत घोषित करण्यात आलं. रोहित आर्य नेमका कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय ते बघूयात. व्यावसायिक आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार होता रोहित आर्य. आई वडील पुण्यात राहतात. आर्य काही दिवसांपासून मुंबईच्या चेंबूरमध्ये राहायचा. पुण्यातील सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून त्याने शिक्षण पूर्ण केलंय. नंतर मुंबईतील इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस मधून त्याने MBA केलं. अप्सरा मीडिया कंपनीचा तो मालक होता. सामाजिक संदेश देणारे व्हिडिओ बनवायचा. केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना आर्यानं काही शाळांमध्ये स्वच्छता मॉनिटर प्रकल्प राबवला होता. त्याचे पैसे थकीत आहेत असा आर्याचा दावा होता. मात्र अशा कुठल्याही प्रकल्पाला मान्यताच दिली नव्हती. शालेय शिक्षण विभागाने स्पष्टीकरण दिलं. मी आर्याला खासगी पातळीवर आर्थिक मदत केली होती, चेकनं पैसे दिले होते असा केसरकरांनी खुलासा केलाय. मात्र त्याचे पैसे थकीत होते तर त्यांना कागदपत्र सादर करणं गरजेचं होतं असं स्पष्टीकरण केसरकरांनी दिलं. तर एखाद्या एन्काउंटरसाठी नियमावली नेमकी कशी असते ते बघूयात. घटनास्थळावरून फॉरेन्सिक पुरावे गोळा करावेत. प्रत्यक्षदर्शींची साक्ष नोंदवून घ्यावी. पोस्टमॉर्टमचं व्हिडिओ शूटिंग बंधनकारक आहे. वापरलेलं शस्त्र फॉरेन्सिक विश्लेषणासाठी तात्काळ पाठवावं. अठ्ठेचाळीस तासांच्या आत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला कळवावं. तीन महिन्यांच्या आत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला सविस्तर अहवाल सादर करावा. CID सारख्या स्वतंत्र यंत्रणेनं निष्पक्ष तपास 4 महिन्यात पूर्ण करावा. न्यायदंडाधिकाऱ्यांनी 3 महिन्यात अहवाल द्यावा.
एन्काउंटर पथकाला लगेच शौर्य पदक जाहीर करू नये. एन्काउंटरसाठी भारतात स्वतंत्र कायदा नाही. स्वसंरक्षणार्थ गोळीबाराच्या कक्षेत एन्काउंटर मोडतं. शक्यतोवर आरोपीला शरण देण्यास भाग पाडावं. शक्यतोवर हातावर किंवा पायावर गोळी मारावी. जखमी आरोपीला तात्काळ रुग्णालयात न्यावं. कुठल्याही परिस्थितीत खोटं एन्काउंटर करू नये. एन्काउंटर नंतर तात्काळ FIR नोंदवावी.